ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। गुरुवारी दुपारी कोल्हापुरातील नवीन वाशीनाका परिसरात सूरज साखरे या मोका अंतर्गत कारवाई झालेल्या गुंडावर गोळीबार झाला। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अंकलीम पुलावर सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतलंय। पोलिसांनी प्राथमिक तपासात हा हल्ला सुपारी देऊन करण्यात आल्याची शक्यता वर्तवली आहे। गुरुवारी 16 जुलै रोजी दुपारी नवीन वाशीनाका ते फुलेवाडी रिंग रोडवरील स्टार लोकल मार्टजवळ 2 अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत रेकॉर्डवरील आरोपी सूरज साखरे याच्यावर भर दिवसा गोळीबार केला। या हल्ल्यात सूरज साखरे गंभीर जखमी झाला। पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना दिल्या। संशयितांचा तातडीनं शोध घेण्यासाठी 2 स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली। एलसीबीच्या पथकानं घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचं बारकाईनं विश्लेषण केलं। तसंच हॉटेल, लॉज आणि इतर ठिकाणी चौकशी करून तांत्रिक आणि गोपनीय माहिती संकलित केली। तपासात दरम्यान 2 संशयित मोपेडवरून घटनास्थळी आल्याचं स्पष्ट झालं। दरम्यान शाहू कॉलनी विक्रमनगरमधील रफिक उर्फ देवा पीरसाहेब मुल्ला आणि मणेरमळ्यातील शाहबाज राजू मुल्ला हे दोघे गोळीबार करून कर्नाटकात पळून गेले असून ते जयसिंगपूर जवळील अंकली पुलावर येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे एलसीबीनं अंकली पुलावर सापळा रचत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं। सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र सखोल चौकशीनंतर त्यांनी सूरज साखरे याला ठार मारण्याच्या उद्देशानं गोळीबार केल्याची कबुली दिली। पोलिसांनी प्राथमिक तपासात हा गुन्हा सुपारी घेऊन करण्यात आल्याची शक्यता वर्तवली आहे। या कटामागील सूत्रधार आणि आर्थिक व्यवहारांचा तपास आता एलसीबीकडून सुरू आहे। अवघ्या 12 तासात या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करत 2 संशयितांना जेरबंद करण्यात एलसीबीला यश आलंय। आता सूरज साखरेला मारण्याची सुपारी देणारा नेमका कोण याचा तपास पोलिसांकडून सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघडकीला येण्याची शक्यता आहे। दिनांक 16 जुलै 2026 रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास नवीन वाशीनाका कोल्हापूर फुलेवाडी रिंग रोड या ठिकाणी असणाऱ्या स्टार लोकल मार्टजवळ रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज साखरे याच्यावरती गोळीबार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो याच्यामध्ये गंभीर जखमी झालेला होता। याबाबत करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक 395/2026 हा BNS 109 आणि आर्म्स ऍक्ट 3(5) नुसार गुन्हा दाखल आहे। हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सर, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव सर आणि यांच्यासोबतच पोलीस निरीक्षक LCB करवीर जुना राजवाडा आणि आम्ही या ठिकाणी तात्काळ भेट दिली। त्याचबरोबर या घटनेचा गांभीर्य पाहता याच्यामधील आरोपी लवकरात लवकर निष्पन्न करण्यासाठी याच्यासाठी तात्काळ आम्ही वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून या टीम्स ॲक्टिवेट केल्या होत्या आणि 24 तासाच्या आत आम्ही हा गुन्हा उघड करून याच्यातील 2 आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे। या गुन्ह्याचा तपास सुरू असून या हल्ल्यामध्ये जखमी झालेला सूरज साखरे आणि जे आरोपी अटक आहेत यांच्याकडून याच्याबद्दल आम्ही डिटेल तपास करत आहोत आणि तपासामध्ये जशा गोष्टी उघड होतील तशी आम्ही पुढची माहिती कळवत आहोत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, गजानन गुरव, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, सागर चौगले, अरविंद पाटील यांच्या पथकानं संशयितांना जेरबंद करण्यात यश मिळवलंय।